भयंकर अग्नितांडव काय असतं हे बुधवारी हाँगकाँग वासियांनी गेल्या 100 वर्षांनंतर अनुभवलं। 35 मजली इमारतीला आग लागली आणि प्रचंड वेगवान शहराच्या काळजाचा थरकाप उडाला। शर्थीचे प्रयत्न करूनही आग विझवण्यात काही केल्या लवकरात लवकर यश मिळेना। तब्बल 55हून अधिक जणांनी या आगीत जीव गमावला तर 45हून अधिक जण गंभीर जखमी आहेत। 279 जण तर अद्याप बेपत्ता आहेत। काय घडलं नेमकं, आग कशी लागली, कशी पसरली आणि इतक्या प्रगत शहरालाही ही आग विझवताना नाकी नौका आले, पाहूया एक सविस्तर रिपोर्ट। केवळ अग्नितांडव, 50हून अधिक मृत्यू तर अनेक जण बेपत्ता आणि बेचिराग झालेल्या गगनचुंबी इमारती। बुधवारी लागलेली आग गुरुवार दुपारपर्यंत विझवण्याचं काम हे असं सुरू होतं। हाँगकाँगच्या ताईपो परिसरात वांग फुक कोर्ट नावाच्या हाऊसिंग कॉम्प्लेक्समध्ये ही आग लागली। आग प्रचंड वेगाने पसरली आणि काही कळायच्या आत सर्वत्र पसरली। निवासी इमारतीला लागलेल्या या आगीत 55हून अधिक जणांचा मृत्यू झाला तर 45हून अधिक जण गंभीर जखमी आहेत। गुरुवार दुपारपर्यंत आणखी 279 जण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे। आग लागली तेव्हा इमारतीमधून अनेक जण सैरावैरा धावत सुटले। या वांगफुक कोर्ट कॉम्प्लेक्समध्ये 8 ब्लॉक आणि 2000 फ्लॅट्स आहेत। बुधवारी दुपारी 2:51 ही आग भडकली आणि त्यानंतर अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली। या प्रकरणी मनुष्यवधाच्या संशयावरून 3घांना अटक करण्यात आली आहे। त्यापैकी 2 जण बांधकाम कंपनीचे संचालक असून 1 जण अभियांत्रिकी सल्लागार आहे। आगीच्या कारणांचा शोध अजून घेतला जातोय, मात्र प्रथमदर्शनी घटनास्थळी खिडक्यांना अडथळा ठरणारे पॉलिस्टेरियन बोर्ड आढळले। हे प्रचंड ज्वलनशील असतात। इमारतीत नूतनीकरणाचं काम सुरू होतं आणि या बोर्डांमुळे आग वेगानं पसरली असावी असा संशय आहे। तर बांबूच्या परांचींमुळे शेजारच्या इमारतींमध्येही आग झपाट्यानं पसरली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। बुधवारी आग विझवण्यास सुरुवात केली ते गुरुवारपर्यंत हे काम सुरूच होतं। गुरुवारी दुपारी देखील काही फ्लॅट्समध्ये आगीच्या ज्वाळा दिसल्या। गुरुवारी दिवसभर कुलिंगचं काम हाती घेण्यात आलं। दरम्यान या इमारतींमधील शेकडो रहिवाशांना तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये हलवण्यात आलं। एका शाळेमध्ये त्यांची सोय करण्यात आली। ज्यांना स्थलांतराची गरज आहे त्यांच्यासाठी आपत्कालीन निवास युनिट्स उपलब्ध करून दिली जात आहेत। त्यांना अन्नपदार्थापासून सर्व आवश्यक मदत दिली जाते। काही रहिवाशांना या आगीमुळे जबर धक्का बसलाय तर काहींनी या आगीबाबतचा अनुभव सांगितलाय। आग प्रचंड मोठी होती, काही क्षणातच ती पसरली आणि आमच्या इमारतीलाही विळखा घातला। एखाद्या चित्रपटात पाहावं असंच वाटत होतं। आगीच्या ज्वाळा आकाशापर्यंत जात होत्या। आम्ही काल रात्री राहण्यासाठी जागा शोधत फिरत होतो। आज सकाळी मी इथं काही औषधं आणि इतर वस्तू आणण्यासाठी माझं नाव नोंदवायला आलो होतो। सध्या तरी काही औषधं आणि कपडे मिळण्यात अडचण येत आहेत। आग लागली तेव्हा तातडीनं आम्ही आमचा फ्लॅट सोडला। माझं केवळ ओळखपत्र घेऊन घर सोडलं। हाँगकाँग अग्निशमन विभागानं या आगीला 5व्या स्तराचा अलार्म दिला। हा सर्वात गंभीर स्तर मानला जातो। हाँगकाँगमध्ये अशा प्रकारची आग 17 वर्षांपूर्वी लागली होती असं काही स्थानिक सांगतात। आग लागल्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दलाचे 767 जवान तैनात करण्यात आले। 128 फायर ट्रक घटनास्थळी बोलावण्यात आले। 57 रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या। मोठ्या प्रमाणात पाण्याचे टँकर आणि इतर साहित्य इमारतींजवळ उभं करण्यात आलं। अग्निशमन दलानं सुमारे 700 जणांना सुखरूप बाहेर काढलं। आगीची तीव्रता 500 मीटर अंतराच्या ताईपो रेल्वे स्टेशनपर्यंत जाणवत होती, कारण आगीच्या धुराचा तीव्र वास तिथपर्यंत येत होता असं काही स्थानिकांनी सांगितलं। दरम्यान आग लागल्यानंतर परिसरातील काही मार्गही बंद करण्यात आले तर काही ठिकाणी मार्ग वळवण्यात आले। आग विझवताना गर्दी जमू नये यासाठी तातडीनं नियोजन करणं भाग होतं। काही रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी 1:15च्या सुमारास एक मोठा आवाज ऐकू आला आणि एका ब्लॉकमध्ये आग भडकताना दिसली। सध्या सोशल मीडियावर ही आग लागण्याआधीचा एक व्हिडिओ समोर आलाय। यात एक कामगार बांबूच्या परांचीजवळ बसून सिगारेट फुंकताना दिसतोय। त्यामुळे ही आग सिगारेटच्या ठिणगीमुळे लागली का अशी शंका सोशल मीडियावर उपस्थित होतीये। हाँगकाँग हे एक महत्त्वाचं जागतिक आर्थिक केंद्र आहे आणि तितकंच गुंतागुंतीनं आणि दाटीवाटीनं वसलेलं शहर आहे। हाँगकाँगमधील हाऊसिंग सोसायट्या सामान्यतः लहान असतात, त्यात अत्यंत दाटीवाटीचे फ्लॅट्स असतात। इमारतींमधलं अंतरही खूपच कमी असतं। वांगफुक कोर्टमधील फ्लॅट्सचा आकार साधारणतः 400 ते 500 चौरस फूट आहे। हा कॉम्प्लेक्स समुद्रकिनारी आणि प्रमुख महामार्गाजवळ आहे। सरकारी आकडेवारीनुसार इथं सुमारे 4600 लोक राहतात। आसपास सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामामुळे ही आग पसरल्याचं सांगितलं जातंय। इमारतींच्या बाहेर दुरुस्तीसाठी वापरल्या जाणाऱ्या बांबूच्या परांचींमुळे आग पसरल्याचा दाट संशय आहे। गेल्या 100 वर्षातली ही सर्वात मोठी आग असल्याचं मानलं जात आहे। 1918 मध्ये हॅपी व्हॅली रेसकोर्सवर आग लागली, त्यात 614 जणांचा मृत्यू झाला।
1962 मध्ये शॅमशुई पो जिल्ह्यात आग लागली। या दुर्घटनेत 44 जणांचा मृत्यू झाला होता। 1996 मध्ये कोवलूनमध्ये नाथन रोडवर आग लागली। गार्ली इमारतीला लागलेल्या आगीत 41 जणांचा मृत्यू झाला तर 81 जण जखमी झाले होते। दरम्यान 1983 मध्ये बांधल्या गेलेल्या वांग फूक कोर्ट कॉम्प्लेक्सच्या 8 टॉवरपैकी 7 टॉवर्समध्ये अनेक वृद्ध रहिवासी राहत होते। हाँगकाँगमधील जवळजवळ 30 वर्षातली सर्वात भीषण आग असल्याचं मानलं जातं। ही आग सुमारे 16 तास सुरू होती। अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी सर्वाधिक प्रभावित असलेल्या 3 टॉवर्सवर अधिक लक्ष केंद्रित केलं। इतर 4 इमारतींमधली आग पूर्णपणे विझवण्यात आली आहे। आता या भग्न, बेचिराग, भकास इमारतींमधून केवळ बेपत्ता रहिवाशांना शोधण्याचं काम सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।